हाय, वेलकम बॅक टू प्रियाज मराठी व्लॉग. आणि आज आहे माझा बर्थडे. तर मस्त अशी मी रेडी झालेली आहे बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत बाहेर. तर बघा, इथे उरी पण छान अशी रेडी झाली. आणि आता आम्ही कुठल्या हॉटेलला वगैरे जातो आहे ना, ते पुढे कंटिन्यू तुमच्याबरोबर मी शेअर करते. व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आजचा माझा बर्थडेचा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. चला तर आता आम्ही निघतो. हे आहे ओझरचं हॉटेल माइलस्टोन. इथे आम्ही आलेलो आणि खूप सुंदर आहे. हे बार प्लस रेस्टॉरंट आहेत. इथे तुम्ही फॅमिली मेंबर्ससुद्धा एन्जॉय करू शकतात. तर वरती बसण्यासाठी खूप मस्त आहे, एकदम सेफ्टी आहेत. आणि मग आम्ही इथे वरती आलो बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि बघा वरती व्ह्यू किती छान दिसतोय ना मागचा. मग काही इथे ह्या दोघांनी माझ्यासाठी आणलेला केक जो आहे तो आता हे ओपन करून आणि मग आमचं सेलिब्रेशन होणार होतं. बघा सुंदर पायनॅपल फ्लेवरचा मला आवडणारा केक दोघांनी घेतला. आणि त्यानंतर मग काय केक कटिंगसाठी आम्ही रेडी झालो. ॲक्च्युली पहिल्यांदाच म्हणजे मी माझा बड्डे जो आहे तो हॉटेलवरती केलेला. आणि खूप छान वाटलं. मिस्टरांनी असं हॉटेलवरती घेऊन गेले बड्डे सेलिब्रेशनसाठी. आणि म्हणतात ना, अचानक ठरलेले प्लॅनच खूप मस्त होतात आणि सक्सेसफुल होतात, नाही का. आणि इथे ना ह्यांचंच खूप वेळ चाललं होतं. कॅन्डल इतक्या यांनी माचीसची काडी हे केल्यात ना, पण कॅन्डल काही लागल्या नाहीत कारण खूप हवा होती. मग आम्ही तसंच केक कटिंग केलं. आणि उरीची खूप घाई चालली होती केक कट करण्याची, नाहीतर आम्ही जेवण झाल्यानंतरच करणार होतो. म्हटलं चला जाऊ द्या, हिला हिची इच्छा आहे ना केक कटिंग करण्याची, तर मग आपण जेवणाआधीच करूया. मग काय बघा, मस्त असं आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं हॉटेलमध्ये. आणि खूप छान वाटलं मला. आणि इथे उर्वीला पण छान वाटलं, मस्त ती एन्जॉय करत होती. आणि त्यानंतर आहे ना आम्ही इथे स्टार्टर म्हणून आहे ना टॉपिंग घेतले, पनीर टॉपिंग. आणि हे सलाड होतं, प्लस त्याबरोबर मसाला पापड होते, मस्त होते. आणि पनीर टॉपिंग पण मला आवडलं, रोस्ट केलेले होते ते. आणि मसाला बसलो आहे आता आम्ही हॉटेलमध्ये, मस्त हॉटेलमध्ये. मग आम्ही जेवण ऑर्डर केलं. जेवणामध्ये शेवभाजी होती, रोट्या होत्या, जिरा राईस होता आणि तिथे केक. तर इथे कोल्ड्रिंक्स घेतलेत आम्ही. आणि नॉनव्हेजमध्ये इथे काही इतकं व्हरायटी नसतात, त्यामुळे मग आम्ही विचार केला उर्वीला शेवभाजी आवडते ना, तर मग तीच मागवली. बिलकुलही कलर ॲड नव्हता शेवभाजीमध्ये, खूप मस्त होती. छान जेवण केलं आम्ही. इकडे उर्वी. आता आम्ही निघालो, आमचं जेवण वगैरे झालं सगळं. आता आम्ही घरी जायला निघालो. जेवण वगैरे केलं आणि थेट आम्ही घरी निघालो. आणि आजचा असा आमचा हा बड्डे व्लॉग छोटासा होता. लेट अपलोड होतो आहे हा. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया एका छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.